तस्य संजनयन् हर्षं कुरुवृद्धः पितामहः सिंहनादं विनद्यौच्चैः शंखं दद्मो प्रतापवान. या श्लोकात वर्णन आहे की भीष्म पितामहांनी कौरव सेनेत उत्साह आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी आपला शंख जोरात फुंकला, ज्यामुळे जणू सिंहासारखी गर्जना झाली. त्यांनी हे केलं दुर्योधनाच्या मनात उत्साह निर्माण होण्यासाठी. पण तात्विक दृष्टिकोनातून याचा अर्थ अधिक खोल आहे. भीष्म हे एक परिपक्व, ज्ञानी, धर्मशील पण प्रतिज्ञाबद्ध योद्धे होते. त्यांना ठाऊक आहे की युद्धात पांडवांच्या बाजूने धर्म आहे, तरीही ते कौरव पक्षात लढतात, कारण त्यांनी हस्तिनापुराशी निष्ठा राखली आहे. हे दर्शवतं की कधीकधी जीवनात आपल्या वैयक्तिक श्रद्धा आणि सामाजिक कर्तव्य यामध्ये संघर्ष होतो. त्यांचा शंखनाद म्हणजे कर्तव्याचा स्वीकार आणि युद्धाच्या प्रारंभाची घोषणा आहे. शंख हा येथे युद्धासाठी नाही, तर तो आत्मज्ञानाचा, जागृतीचा आणि धैर्याचा प्रतीक आहे. हा आणखी खोल विचार आहे. त्याचप्रमाणे भीष्मांचा सिंहनाद म्हणजे मौनातून क्रियेत प्रवेश, जिथे अबोध मन युद्धाच्या तयारीस सज्ज होतं. त्यात जर सांगायचं झालं तर भीष्मांचा शंखनाद म्हणजे केवळ युद्धाची सुरुवात नव्हती, तर कर्तव्य, निष्ठा आणि मानसिक संघर्षाचा एक शक्तिशाली आवाज आहे. तो आवाज आपण सुद्धा ऐकू शकतो जेव्हा आयुष्यात मोठे निर्णय घ्यायचे असतात, जिथे धर्म आणि जबाबदारी यांच्यात तडजोड करावी लागते. कृष्णार्पणमस्तू.